महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। सेनगाव तालुक्यात अवैध रेतीची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्यामुळे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी संपूर्ण तालुक्यामध्ये 24 तास फिरते पथक व लिंबाला तांडा आणि बरडा पिंपरी येथील शासकीय रेती डेपोवर कार्यरत वेळेमध्ये म्हणजे सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत बैठे पथकाची नियुक्ती केली आहे। या पथकामध्ये तहसील कार्यालय सेनगाव येथील तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल सहाय्यक, कोतवाल यांची नियुक्ती केली आहे। पहिल्याच दिवशी दिनांक 23 मे रोजी फिरत्या पथकाने मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत MH38X1010 या क्रमांकाचा रेतीने भरलेला हायवा अवैध वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे जप्त करून पोलीस स्टेशन सेनगाव येथे जमा करण्यात आला आहे। या कारवाईमध्ये प्रभारी तहसीलदार अनिल सरोदे, मंडळ अधिकारी घुगे, बोडखे, तलाठी पठाण, प्रशांत देशमुख, काळबांडे, दिनेश ढगे व कोतवाल गिरी यांचा समावेश होता। या कार्यवाहीत अंदाजे 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन सेनगाव यांच्या ताब्यात देण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी दिली आहे। मुख्य संपादक गोविंद देशमुख, GTV महाराष्ट्र न्यूज। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.